नमस्कार. कसे आहे? बरे ना? बरेच असतील, मला माहिती तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचं आहे बटाटे आणि गहूचं पीठ आणि हे पालक याचा नाश्ता बनवायचा आहे. हे पोरं शाळेत जाणारे पोरं हे पालक वगैरेची भाजी केली तर ते काही खात नाही, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की आता आपल्याला बनवायचा हा नाश्ता. त्याच्यासाठी आपण कढईत थोडंसं तेल टाकू. हे बघा, थोडं तेल टाकलं मी कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये तेल गरम झालंय. थोडं जिरं टाकू, थोडीशी मोहरी टाकू आणि त्याच्यात आपण जिरं तळतळलंय, कांदा टाकू. आणि गॅस आपण बारीक करू. हा कांदा थोडासा लाल होऊ दे. हे बघा, मी घेतली इथे हिरवी मिरची. या 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि हे आल्याचं तुकडं घेतलं जरासं. आता आपण काय करू, हे मिक्सर मध्ये जाडं मोठं करून घेऊ. या कांद्याने छान चव येते म्हणून कांदा कापून घ्यायचा आहे. हे बघा, हे मी जाडं मोठं करून घेतलं मिक्सर मध्ये. तुम्हाला आवडेल तशी मिरची टाकायची. लहान मुलं असतात ते तिखट खात नाही, त्याच्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे मिरची टाकायची. हे बघा, कांदा छान झालेला आहे, लालसर मस्त. आता आपण याच्यामध्ये तिखट टाकू. जे अद्रक लसणचं बनवलं ना आपण ना, ते टाकू. आणि हे बटाटे आहे ना, हे असे बारीक करून घेऊ, कुच करून घेऊ किंवा खिसून घ्यायचे यांना. पण मी काही खिसत नाही, मी असं कुच करून घेते, तुम्हाला आवडेल तसं. हे बघा, हे असं खिसून घ्यायचं. छान असे बारीक करून घ्यायचं, नाहीतर कुच करून बी घेतलं चालेल. याच्यात थोडं तेल टाकू म्हणजे कांदा करपणार नाही, काळं होणार नाही. ते छान झालेलं आहे. याच्यामध्ये आपण ही पालकची भाजी टाकू. असं मुलं खात नाही पालकची भाजी बनवली तर. आणि ते पाणी, आमचं पाणी सगळं आटू देऊ. याच्यात थोडे हळद टाकू. आणि मीठ पण टाकून घेऊ. त्यात चवीनुसार मीठ टाकू. पालकची भाजी छान झालेली आहे, मऊ झालेली आहे. आता आपण याच्यात हे बटाट्याचं टाकू. त्यात मीठ पण टाकलंय आपण, सगळं टाकून झालेलं आहे. आता याला थोडंसं होऊ देऊ. थोडा गॅस फास्ट करू. आता कोथिंबीर राहिलेला आहे, हा कोथिंबीर पण आपण टाकून देऊ. छान झालेलं आहे. आपण गॅस बंद करू. हे बघा, ही भाजी आहे ना, ही आपण याच्यात मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ म्हणजे लवकर थंडी होईल. आणि आपण याच्यात मावेन एवढं पीठ टाकू, म्हणजे पोळीच्या पिठासारखं भिजल्या गेलं पाहिजे. हे तेवढं आपण पीठ टाकू. येते हे एकजीव करून घेऊ. याच्यात पीठ लागलं तर आणखी टाकू आपण.
थोडं थोडं पीठ टाकून भिजवायचं हे. हे सध्या गरम आहे. हे बघा मी असे गोळे बनवून घेतले, त्याचे ते पीठ भिजलं ना त्याचे असे गोळे बनवून ठेवले आणि कढईमध्ये तेल टाकलं. तुम्हाला पाहिजे डीप फ्राय करा, तुम्हाला पाहिजे शॅलो फ्राय करा. मी ते तेल घेतलंय त्याच्यामध्ये आणि त्याला असं कागदावर घेऊन असं लाटून घ्यायचं सगळं सारखं तुम्हाला पाहिजे तसं. हे बघा याच्यातले बटाटे शिजलेले आहे, पालक पण शिजलेला आहे आणि कांदा लसूण सगळं शिजलेलं आहे, फक्त पीठ कच्चं आहे. तर असं तुम्हाला आवडेल तसं करायचं. आणि हा नाश्ता इतका सुंदर आणि छान होतो, मुलं पण खातात आणि मोठे माणसं पण खातात. खूपच छान होतं. तुम्ही करून पहा, तुम्हाला पण आवडेल. पोरांना डब्यात द्या. असं पोरं पालकची भाजी खात नाही, बटाटे खाऊन घेतील, पालकची भाजी तशीच राहून जाते. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलांना जर पालक खावायचं असेल तर कसं खाऊ द्यायचं. हे बघा किती सुंदर आहे आणि छान आहे. हलक्या हाताने लाटायचं हे तुम्हाला पाहिजे तसं. हे बघा खूपच चवदार आणि छान नाश्ता होतो. तुम्ही करून पहा, खाऊन पहा. पटापट होतो, लवकर पण होतो. तुम्हाला तळलेलं आवडत नसणार तर आता शॅलो फ्राय करा. थोडंच तेल टाकून ताव्यावर हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हा क्रिस्पी आणि छान नाश्ता बनवून दाखवलेला आहे. याला शेंगदाण्याच्या चटणी सोबत खा का टमाट्याच्या चटणी सोबत खा आणि कशा सोबतही नाही खाल्ला असंही जर खाल्लं तर हे खूपच छान झालेले आहे आणि हे खूप चवदार झालेलं आहे. याच्यात मटेरियल खूप छान छान टाकले आहे. मी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. हे जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.